नाही, नक्की जरूर त्यांनी विजय मेळावा घ्यावा. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो आहे. पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कमिटी तयार करणारे ते, त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणारे ते, त्या कमिटीचे रिकमेंडेशन की पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी सक्तीची करा, कॅबिनेटमध्ये घेणारे ते, कॅबिनेटचा निर्णय करणारे ते, निर्णयावर सही करणारे ते, मिनिट्सवर सही करणारे ते, आणि आता विजय मेळावा घेणारे तेच. मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे. हे दुटप्पी धोरण आहे. आमचा विषय पक्का आहे. आम्ही समिती केली आहे. जे मराठी मुलांच्या हिताचा असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू. कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ. महानगरपालिका निवडणुकीसाठी उघडलेलं दुकान पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात. त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. मैं बहुत स्पष्ट शब्दों में बताना चाहता हूँ, महाराष्ट्र में मराठी भाषा का अभिमान रखना ये कोई गलत बात नहीं है, लेकिन भाषा के चलते अगर कोई गुंडागर्दी करेगा तो इसको हम सहन नहीं करने वाले. कोई अगर भाषा के आधार पर मारपीट करेगा तो ये सहन नहीं किया जाएगा. जिस प्रकार की घटना हुई है उसके ऊपर पुलिस ने एफआईआर भी किया और कार्रवाई भी की है और आगे भी अगर कोई इस प्रकार से भाषा का विवाद करेगा तो उसके ऊपर कानूनन कार्रवाई होगी. हमको हमारी मराठी का अभिमान है, लेकिन भारत की किसी भी भाषा के साथ इस प्रकार से अन्याय नहीं किया जा सकता. ये भी हमको ध्यान में रखना पड़ेगा. और मुझे तो कभी कभी आश्चर्य होता है कि ये लोग अंग्रेजी को गले लगाते हैं और हिंदी के ऊपर विवाद करते हैं. ये कौन सा विचार है और ये किस प्रकार की कार्रवाई है? इसलिए इस प्रकार से जो लोग ऐसा कानून हाथ में लेंगे इनके साथ कड़ी कार्रवाई की जाएगी. सर, एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटले. व्यापाऱ्यांचा वादाचा काय अर्थ आहे? काय व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये? एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसाममधल्या लोकांनी मारायचं? त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे. अशा प्रकारे वागणं योग्य नाही. खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा. खरा अभिमान असेल मराठी शिकवा. खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा. खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा. आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना, मराठी शाळेत टाका ना. अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे? आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल? हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय. हे योग्य नाही आहे. पुण्यामध्ये जय गुजरातचा असा नारा दिलेला. विरोधक असं म्हणतात की अमित शहा यांना खुश करण्यासाठी त्यांनी असं आहे. आपल्याला मी आठवण करून देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना
माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ काय? त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे. संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसाने केलं आहे. आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीचं आहे. विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही. आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलत आहेत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही. काही केडियासारखे उद्योजक आहे ते असं म्हणतात की महाराष्ट्रात राहूनही आम्ही मराठी शिकणार नाही. अशा व्यक्तींचं, अशा उद्योजकांचं काय करायचं? असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. ठाकरेंची साथ सोडल्याचं दिसतंय का? गुजरात पर प्रेम है, उनको आप क्या जवाब देंगे? देखिए, मैं याद दिलाना चाहता हूँ, इससे पहले भी चिकोड़ी में जिस समय छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा का अनावरण हो रहा था उस समय आदरणीय शरद पवार जी ने जय महाराष्ट्र जय कर्नाटक कहा था. उसका अर्थ ये होता है क्या कि शरद पवार जी को कर्नाटक ज़्यादा प्यारा है और महाराष्ट्र प्यारा नहीं है? हम लोग जहाँ जाते हैं वहाँ के लोगों को जो अच्छा लगता है ऐसी बात हम लोग करते हैं, सभी नेता करते हैं. अब गुजराती समाज में जाने के बाद जय महाराष्ट्र और जय गुजरात कहा तो मुझे लगता है कि इसमें इतना बवाल करने की आवश्यकता नहीं है. हम एक भारत के लोग हैं, हम सारे लोग भारतीय हैं. हमको पहला अभिमान महाराष्ट्र का होना चाहिए, पर इसका मतलब ये नहीं है कि दूसरे राज्यों के प्रति हमको कोई गुस्सा हो या. जय गुजरात म्हटल्याने राज्यावरचं प्रेम कमी होत नाही असं सारवासारव आता मुख्यमंत्र्यांनी केले. एकनाथ शिंदेकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा देण्यात आली. त्याच्यावरून आता पडसाद उमटत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा एकनाथ शिंदेनी पुण्यातल्या कार्यक्रमात आणि गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत दिली. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. एकनाथ शिंदेच्या घोषणेनंतर आता केडियाने जे वक्तव्य केले ते मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल. उद्योजक सुशील केडिया यांचं राज ठाकरेंना हे खुलं आव्हान आहे. मराठी हिंदी भाषा वादात आता उद्योजक सुशील केडियाने देखील उडी घेतलेली आहे. राज ठाकरेंना एक्सवर टॅग करून या केडियाने खुलं आव्हान दिलेलं आहे. केडियांच्या या वक्तव्याचे आता सर्वत्र संतापजनक पडसाद उमटत आहेत. उद्योजक सुशील केडियाने राज ठाकरेंना खुलं आव्हान दिलेलं आहे. ठाकरे काय करायचं बोल. मराठी हिंदी भाषा वादामध्ये सुशील केडियाने उडी घेतलेली आहे. आणि बघतोय आपण आता केडियांच्या वरळीच्या ऑफिस बाहेर पोलीस बंदोबस्तात देखील वाढ झालेली आहे. उद्योजक सुशील केडियांनी जे राज ठाकरेंना खुलं आव्हान दिलेलं आहे, जी मगरुरीची भाषा केलेली आहे, त्यावरून आता संतप्त भावना उमटत आहेत. वरळीतील केडियांच्या ऑफिसच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
मराठी शिकणार नाही, काय करायचं ते कर. उद्योजक सुशील केडी यांचं राज ठाकरेंना हे खुलं आव्हान आहे. आपण थेट जाऊया आमच्या मुंबईत. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत. वैदेही, केडी यांच्या या वक्तव्यानंतर अगदी सर्व स्तरातून संतापाची भावना व्यक्त होते. आता त्यांच्या ऑफिसच्या बाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आपण बघतो की केडी यांच्या वरळीतील जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाहेर देखील आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. विरोधकांनी देखील केडी यांच्या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. मनपा निवडणुकीच्या अगोदर वातावरण खराब केलं जातंय असं देखील आरोप केलेला आहे. बघा, उद्योगपती केडी यांचं राज ठाकरेंना आव्हान आहे. 30 वर्ष राहून देखील मला मराठी येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा घेतो की मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल. थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत. वैदेही, केडी यांचे हे जे मगरूर बोल आहेत त्यावरून आता संतापाची भावना व्यक्त होते, त्यांच्यावर कडक कारवाईची देखील मागणी होते, काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय की केडी याने जे विधान केलेलं आहे, जे ट्विट केलेलं आहे, या संदर्भात कुठेतरी आता राग जो आहे तो प्रत्येक मराठी माणसांमध्ये बघायला मिळत आहे. मी सध्या वरळी येथे आहे आणि वरळीचं आपण बघतोय की विवकचं हे ऑफिस आहे. या ठिकाणी 112 या ठिकाणी जे आहे ते केडी यांचं व्हर्च्युअल ऑफिस आहे. मात्र याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात ठेवला असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण आपण जर बघितलं तर ट्विटच्या माध्यमातून या ठिकाणी केडी यांनी असं स्पष्टीकरण केलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी सुरक्षेची गरज आहे. कारण ज्या पद्धतीचं त्यांचं ट्विट बघायला मिळालं होतं, या ट्विटच्या मार्फत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 30 वर्ष मी मुंबईमध्ये राहतो, महाराष्ट्रात राहतो, मात्र मला मराठी येत नाही आणि मी नाही शिकणार असं स्पष्टीकरण त्यांनी दिल्यानंतर पोलिसांकडून देखील त्यांनी सुरक्षा जी आहे ती मागितलेली असलेले बघायला मिळते. आणि त्या परिणाम आपण बघतोय की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे. तर पोलिसांनी या ठिकाणी येऊन आढावा देखील घेतलेला आहे. मात्र हे व्हर्च्युअल ऑफिस असल्याचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की केडी सध्या या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत. मात्र सुरक्षा जी आहे ती त्यांना देण्यात यावी या संदर्भातलं स्पष्टीकरण जे आहे ते त्यांनी मागितलंय आणि ते सुरक्षा जी आहे ती त्यांना मिळावी या संदर्भात खरं तर मागणी. आपण बघतो की आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी आढावा घेतलेला आहे. केडी यांचं जिथं वरळीमध्ये ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. खरं तर ट्विट केल्यानंतर आणि राज ठाकरेंना खुलं आव्हान दिल्यानंतर केडी यांनी सुरक्षेची देखील मागणी केली होती. आणि नेमलेले याच त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे आज हे दाखवून दिलं. मराठी अमराठी भाषेवरून जेव्हा वाद निर्माण झाला आहे, उपमुख्यमंत्र्यांचं तर विधान आहे, पण आणखी एक व्यावसायिक आहे सुशील केडी यांनी म्हटलं आहे तुम्ही मराठी शिकणार नाही, तुम्हाला जे हवं ते करा. 30 वर्ष झालं मी मुंबईत राहतो तरी मी मराठी शिकणार नाही, म्हणजे माध्यमांना पण प्रतिक्रिया देताना होत असेल ज्या पद्धतीने अमराठी भाषिकांना मारलं जातं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यामुळे मी ही माझी टोकाची भूमिका मांडली. नाही, त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं. आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे. आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे ज्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. हेच आहे की उद्या विजयोत्सव होतो आहे, दोन भाऊ एकत्र येणार आहेत, त्या पूर्वसंध्येला असा वाद पुन्हा एकदा उफाळून येतो. तुम्हाला काय वाटतं की काय हे नियोजनबद्ध? नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही. त्यांच्या पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या. त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना, त्यांच्या पक्षाची स्थापना शहासेनेची ही सुरतला झाली. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला, त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे. त्यात नवीन काय आहे? लगावलेला आहे. शिंदे आणि अमित शहांच्या राजकारणामुळेच केडी यांसारख्या व्यक्तींची मस्ती वाढली असं म्हटलेले आहेत. आणि
एकनाथ शिंदेच्या पक्षाचा जन्मच सुरतमध्ये झालेला आहे, त्यामुळे जय गुजरातची घोषणा त्यांनी केलेली आहे असा टोला देखील संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावलेला आहे. एकनाथ शिंदेंनी पुण्यात जय गुजरातची घोषणा केली आणि त्याच्यानंतर ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांनी आता शिंदेंवर हल्लाबोल केलेला आहे. खासदार संजय राऊतांनी देखील एकनाथ शिंदेच्या पक्षाचीच जन्मच हा सुरतमध्ये झालेला आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांच्याकडनं जय गुजरातची घोषणा होणं असा टोला लगावला आहे. हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा? नाही. हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही. एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो. त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले. परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही. ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात. ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो. देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं. मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? खऱ्या अर्थानं खरी लाचारी आज बघितली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शहांना बरं वाटावं म्हणून जर जय गुजरात म्हणाले असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं मी समजतो. उपमुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट हे बोलत असताना नीट विचार करूनच बोलायला पाहिजे. महाराष्ट्रात राहून जय गुजरात अशा पद्धतीचा असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा काय बाकीच्यांच्या कोणाचा, हा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केला आणि ही लाचारी आता काय लेवलला चालली आहे हे आता मला दिसून येतं. पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेरघर असं म्हणतात पुण्यात, पण विसरतात. निवडणूक संपली की हिंदुत्व पण विसरतात. मग मात्र हिरवी शाल पांघरायला पुढे पुढे जातात. मग मात्र मराठी लोकांना आकर्षित करण्यासाठी वडापावचं काही फेस्टिवल करतात. गुजराती लोकांना आकर्षित करता आओ मारा गुजराती भाई आओ म्हणून बॅनर लावतात वरळीसारख्या ठिकाणी. अशा प्रकारे त्यांनी केलं तर चालतं. तो मराठीचा द्वेष्टा नाही, पण त्यामध्ये जर इतर कोणी नेत्यांनी जर अशा प्रकारचं काही वक्तव्य केलं किंवा गुजरात राज्य आहे देशातलाच भाग आहे ना तो. जे पाकिस्तान बोलले का, जे अफगाणिस्तान बोलले का, जे तुर्किस्तान बोलले का, असं नाही ना. आपल्या देशातला एक भाग आहे आणि त्याचा नेतृत्व करत असताना एकनाथ शिंदे हे देशस्तरीय नेतृत्व करतायत. देशाचं नेतृत्व करत असताना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय आंध्रा, जय कर्नाटका असं जर बोललं तर चुकीचं काय. पण एक गोष्ट बघायला पाहिजे, पहिलं काय म्हणाले, मी भारतीय म्हणजे जय हिंद, मी महाराष्ट्रीयन आहे म्हणजे जय महाराष्ट्र, आणि नंतर मग इतर राज्यांची तुलना जर त्यांनी केली असेल तर ते चुकीचं काय आहे. एकनाथ खडसे नाना पटोलेंना आता महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच मतदारसंघातल्या लोकांनी 180 मतांनी काहीतरी ठेवलेलं आहे. हो,
ही मोठी नेते मंडळी आहे एकनाथ शिंदे साहेबांसारखी, त्यांची तुलना करायची नाही. जय गुजरात व्हिडिओ लावलाय संजय राऊतांनी लूपमध्ये एक व्हिडिओ टाकलाय फक्त जय गुजरात तेवढाच. संजय राऊत जेव्हा पाकिस्तानाला गेले होते तेव्हा त्यांनी सुद्धा पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर भाषण केलं. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, ते पाकिस्तानात जाऊन आलेले आहेत राज्यसभेचे खासदार म्हणून. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सुद्धा जय पाकिस्तान बोलले होते, म्हणून आम्ही काय ते घेऊन बसलोय का? त्यामुळे असं काही नाही. त्यामध्ये त्यांना जे बोलायचं असेल ते त्यांनी बोलू द्या. आम्ही राष्ट्रस्तरीय नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, आणि त्यांनी जर कुठल्याही भारतीय राज्याचा एखाद्या म्हणजे ज्या भारतामध्ये जे राज्य आहे त्याचा आदर करत असताना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं जर बोललं असेल तर ते वावगं काही नाही. एकनाथ खडसे असं म्हणतात जय गुजरात बोलताना व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्र आणि जय गुजरातची गोष्ट नाही. बघा, जय महाराष्ट्र जय गुजरात बोलतात, जय राजस्थान पण बोलतात, आणि आपल्या मतदारसंघात आओ मारा गांडा भाई, आओ मळो मने वगैरे म्हणून बॅनर लावतात, केम छो वरली म्हणून बॅनर लावतात. तेव्हा त्यांना मराठी आठवत नाही का? मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील काय अर्थ आहे? काय व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये? एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसाममधल्या लोकांनी मारायचं? त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे. अशा प्रकारे वागणं योग्य नाही. खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा. खरा अभिमान असेल मराठी शिकवा. खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा. खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा. आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांना. चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते. आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. ही शहासेना आहे आणि आपण शहासेनेचे सरदार आहोत. अमित शहानी नेमलेले या त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे आज हे दाखवून दिलं. पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या. त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना. त्यांच्या पक्षाची स्थापना शहासेनेची ही सुरतला झाली. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला. त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे. त्यात नवीन काय आहे? पोटातलं ओठावर आलंय असा टोला आता संजय राऊतांनी एकनाथ शिंदेने लगावलाय. त्यांचा पक्षाचा जन्म सुरतमध्ये झालेला आहे, त्यामुळे स्वाभाविक त्यांच्या ओठात जय गुजरातची घोषणा आली असा हल्लाबोल राऊतांनी केलेला आहे. एकनाथ शिंदेने पुण्यात जय गुजरातची घोषणा केली आणि विरोधकांनी एकच हल्लाबोल केलेला आहे. ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांनी एकनाथ शिंदेंना टार्गेट केलेलं आहे. अमित शहांच्या उपस्थितीत भाषणाच्या शेवटी शेरोशायरी करत त्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी एकनाथ शिंदेनी घोषणा केली. आपके आने से यहाँ का हवा का नूर बदल जाता है असं कौतुक करत त्यांनी जय गुजरातची घोषणा दिली. बघा एकनाथ शिंदेने नेमकं काय म्हटलं होतं आपण पुन्हा एकदा ऐकूया. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात.